दिवाळीची नरकी अंघोळ झालेली आहे. बॅट्समन नयन आणि विकी मुंबईकर. सलामीचं पहिले षटक घेऊन गोलंदाज जरीमरी नागाव टीमकडनं अमित पाटील. 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवलाय. समोर असणारी पंचांचा इशारा आहे तो गेम ऑनचा. शुभारंभ झाला या सामन्याचा. सिनियर नयनच्या बॅटमधनं पहिलाच आलाय. सीमारेषा पार मारणार हा अतिशय जबरदस्त चौकारानं सुरुवात झाली दिवाळी टीमची. चार धावसंख्येनं दिवाळी टीमचं खातं ओपन झालंय. 2 षटकांचा हा सामना असताना पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्येनं चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. मात्र प्रोटेक्शन तिथे आहे. थोडंसं फंबल झाला क्षेत्ररक्षण. लगेच फायदा दोन्ही खेळाडूंना उठवले. 2 धावा या चेंडूवर घेतल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 6 वर. 6 या आकड्यावर बिनबाद 6. चांगली सुरुवात म्हणावी लागेल मांगीर देव वॉरियर्स दिवाळे या टीमची. अमित पाटील हा गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू एबी डिव्हिलियर्स. काय नजाकत चेंडूवर पाहायला मिळाली. स्वतःला झोकून दिलाय आणि आठवण करून दिली आपल्याला एबी डिव्हिलियर्स. सूर्यकुमार यादव स्टाईल हा फटका आला. चौकार डीजे. चार धावसंख्येनं धावांचा आकार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय. बिनबाद 10 अशी धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी यावेळी जरीमरी नागाव टीमकडनं अमित पाटील हा गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केले मात्र यावेळी थांबवलाय अमित पाटीलनं. आपलाही अनुभव अमित पाटील दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. 1 चौकार तरी मारू शकलाय तरी माझ्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे. माझ्या मनगटामध्ये जोर आहे आणि त्याप्रमाणे हा चेंडू फेकलाय. निर्धाव धावसंख्या स्थगित धावपटका राहिली ती बिनबाद 10. पुन्हा एकदा सुरेख आणखी एक चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलाय. अशा रीतीने 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 10. पुन्हा एकदा एका धावेसाठी हा फटका पाहायला मिळाला. एका धावसंख्येनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर मांगीलदेव वॉरियर्स दिवाळी टीमच्या बिनबाद 11 अशी धावसंख्या धावपट्टावर पाहायला मिळाली. चांगलीशी स्पर्धा. सुजित पाटील, श्याम पाटील, चेतन पाटील, शैलेश पाटील, आमचे कल्पेशजी, सुधीर तांडेल, राजेश ठाकूर अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला खूप चांगलं राहिलं आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आदर सन्मान झाला. प्रत्येकाचं मान सन्मान या निमित्तानं पाहायला मिळालं या स्पर्धेनिमित्तानं. आणि हे पहिलं पर्व अतिशय दिमागदार पद्धतीनं संपन्न होत असताना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही स्पर्धा आणखी मोठी स्वरूपामध्ये असणार आहे. नक्की काँग्रेस नावीच मोठं आहे. देशाच्या विकासामध्ये काँग्रेस पक्षाचा हातभार हा मोठ्या प्रमाणात राहिला आहे. त्याप्रमाणे सुजित पाटील यांच्याकडे ह्या गावाचं नेतृत्व दिलंय. रिव्हर्स सॅडन करण्याचा प्रयत्न झालाय आणि सक्सेसही पाहायला मिळाला. नयनच्या बॅटमधनं निघाला हा स्पिचिटचा चौकार डीजे.
गोलंदाज पप्पू पहिला चेंडू फेकत असताना लेग ब्रेक चेंडू होता, हिरला फलंदाज नयननं आणि लगेच त्याला स्पीडचा इशारानं चौकार दाखवलाय. हा अतिशय कमी गतीचा चेंडू, इथे काय झालाय, बोल्ड किंवा हिट विकेट आम्हाला ही पण समजलं नाही काय झालं. बोल्ड ना, बोल्ड फलंदाज क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. डीजे धावसंख्या 15, 2 चेंडू संपलेत या षटकातील. फलंदाज बाद झालाय नयन, मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलाय कंकेश. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या सत्रामधील असतील. कंकेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 8 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-15 अशा चांगल्या सुस्थितीमध्ये, खऱ्या अर्थानं मानसिक स्थिती चांगली आहे अशा स्थितीमध्ये हा संघ येऊन ठेवलाय. इथं मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं, स्ट्राईक विकीला दिली कारण विकी हा मोठा खेळाडू आहे. एकच धाव्या चेंडूवर एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 16 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 3 चेंडू अनेकांना झोपा आल्यात. भावेश मुनकड आमच्या डुडक्यात येतोय. धावसंख्या धावपट्टावर 16. भावेशच्या आयुष्यातील ही यादगार स्पर्धा राहील. 16 धावा धावपट्टावर, शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. आता मात्र या पहिल्या इनिंग मधील विकी मुंबईकर हा खेळाडू स्ट्राईक घेतो, ज्यानं संपूर्ण स्पर्धा गाजवली. असा दिवस, आजची रजनी ज्यानं गाजवली असा खेळाडू दिवाळे टीमचा. देव आडे अशा प्रकारचा हा दिवाळे. धावसंख्या धावपट्टावर 16. धावसंख्या धावपट्टावर. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि मात्र इथं 0 या धावसंख्येवर विकी मुंबईकर बाद झाला. आणखी एक हादरा टीम दिवाळी या संघाला मिळाला. धावसंख्या धावपट्टावर 16. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या पूर्वार्धामधील. डीजे थँक्यू. महेंद्र शेडघरात VIP नेता, ज्यांची एंट्री सुद्धा सुरेख असं, ज्यांच्या बाबतीत आम्ही नेहमी सांगतो ना आमदार ना खासदार, पण ज्यांचं कार्य आहे दमदार, एक हजर जबाबी नेता म्हणून ख्याती आहे. एका आगरी समाजाचा नेता आज जागतिक पातळीवर कामगारांचं नेतृत्व करताना आपण ज्यांना पाहतोय ते सन्माननीय महेंद्र शेडघरत साहेब यांचं हे सुमधुर संगीत आपण या माध्यमातून ऐकायला मिळालं आहे. धावसंख्या धावपट्टावर 16. पुढचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा मोह, मात्र यावेळी कदाचित धावची संधी असेल, पुन्हा तर रिव्ह असेल. माळी सर आहेत, माळी सर आले आता दुधवाळे येतील सकाळूच. धावसंख्या धावपट्टावर 16. हा चेंडू पेंडिंग आहे. 10वी आहे का एक फलंदाज बाद आहे हे समजेल, काही क्षणामध्ये समजेल नक्की काय.
फलंदाज बाद झालाय फलंदाज. धावसंख्या 16. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि महेंद्र गरज साहेब आणि प्रशांत माळी सर हे कॉलेज मित्र आहेत. खूप साऱ्या आठवणी कॉलेजच्या असतील माळी सरांच्या आणि महेंद्र गरज साहेबांच्या. धावसंख्या धावपट्टावर 16. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव. अशा अर्थीनं पहिला पूर्वार्ध संपला. धावपट्टावर धावसंख्या पाहायला मिळाली ती 16. 17 धावांचं माफकचं आव्हान ठेवलंय जरीमरी नागाव या टीमला, ज्या टीमचे पुरस्कर्ते आहेत उरण प्रीमियर लीग पर्व 4 चे आयोजक वैभवजी कडू. त्यांचा हा संघ जरीमरी नागाव. 17 धावांचं माफक जरी आव्हान असलं तर दिवाळी टीमची स्ट्रॉंग बाजू गोलंदाजी आहे. अशा प्रकारचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. चला या लवकर स्पीडअप करूया आता. या स्पर्धेला खूप जणांचं सहकार्य लाभलं. चेतन पंढरीनाथ पाटील, प्रणित वासुदेव पाटील, कुणाल अरुण पाटील, सुजित आसुराम टांडेल, दिनेश दयाराम भुईर, विनय जयराम भुईर, रोशन सदानंद पाटील, विनोद काना पाटील, जनू शेठ म्हात्रे, श्रेयस घरत, विनोद शेठ म्हात्रे, मनीष पाटील, लंकेश ठाकूर, संजय घरत, गुप्ता सँडविच कोपरवली, पंकज कुमार प्रसाद, तानाजी शेठ शिंदे, प्रदीप तांडेल साहेब सोनारी, हेमंत ठाकूर साहेब, घनश्याम पाटील, मयूर भालचंद्र पाटील, सतीश ज्ञानेश्वर पाटील, किरण शेठ पाटील, वैजनाथ खावी, तानाजी शिंदे, करिश्मा गणेश पाटील, आदिराज किशोर पाटील, प्राजक्ता हेमंत पाटील, चेतन प्रकाश भुईर, हरीश केदारी, समीर गोपाळ डुंगीकर, उमेश पांडुरंग पाटील, उत्पन्न पांडुरंग पाटील, अक्षय नंदकुमार चौगुळे, भूषण मडवी, संजय आहेर, अविनाश दशरथ घरत आणि रुचकर जेवण बनवलंय. अशा सर्व मंडळींचं मनापासून या स्पर्धेनिमित्तानं आपण हार्दिक आभार मानतोय. शेवटचं क्षेत्र राहिलंय. 17 धावांचं एक माफक असं आव्हान आहे. माडी सर अनेक समालोचक निवेदक राजकारणामध्ये सुद्धा आपण अनेकांना पाहिलंय. आमचे पंडित सर सुद्धा कमी नाहीत. कदाचित मोठूचे ग्रामपंचायत यंत्रा काळामध्ये येतोय. लोकनियुक्त सरपंचपदी कदाचित त्यांचंही नाव असू शकतंय. खूप टॅलेंट आहे. शेतकरी कामगार पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे, ज्या पक्षाने खऱ्या अर्थानं अनेक आंदोलनं केलीत. अशा ह्या रायगडचा एक नाबालेला पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष. 17 धावांचं माफक आव्हान आहे. 12 चेंडू आणि 17 धावांचं हे आव्हान. चला 17 धावांचं आव्हान आहे. अंतिम मेगा फिनाले मधला शेवटचा पूर्वार्ध पाहायला मिळतोय. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना जरी मराठी टीमची रण मशीन मैदानाच्या आतमध्ये बाळा, त्याच्या समवेत अमित या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची दहशत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. दहशतीचं दुसरं नाव बाळा आणि अमित या दोघांची दहशत या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. दोघांनाही 2-2 मॅन द मॅच या पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत मिळाल्यात. 17 धावांचं आव्हान राहिलंय.
आणि विकी मुंबईकरला 3 मॅन ऑफ द मॅच असे 3 खेळाडू समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 धावांचं आव्हान जरी कमी वाटत असेल तरी दिवाळ संघाची मजबूत बाजू कुठे असेल तर ती गोलंदाजी आहे. पहिला चेंडू विकी मुंबईकरचा बाळासाठी. उलटा चेंडू होता कव्वरच्या दिशेनं अतिशय सुंदर पॉइंट मध्ये गोलच्या वेगानं चेंडू धाडलाय. इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाळानं आणि पहिला चेंडू धाडलाय. एक लेदर क्रिकेट कसं खेळावा त्या प्रकारचा फटका आलाय. चौकार डीजे. पोल्ट्री प्लस खेळाडू वाघ जरी म्हातारा झाला तर तो गवत खात नसतोय. तो समोर येणारा शिकारीची शिकारच करणार. ते राजाचं राजपण काळपण आजपण उद्यापण आणि केव्हा पण. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू 5 धावा धावपट्टावर पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात झाली जरी मरी नागाव या टीमची. थोडंसं आता विकी मुंबईकर महागडी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चौकार आला मानसिक दडपण आलं त्यानंतर लगेच स्क्वेअर चेंडू फेकलाय. 5 धावा. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिलाय. आणखी एक टप्पा पडला. अतिरिक्त स्पिन झाला हा चेंडू आणि मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय. आणखी एक धाव मिळाली जरी मरी नागाव टीमला. संघ पोहोचतोय 6 या आकड्यावर. आता समीकरण राहिले 11 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. पुन्हा एकदा डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळाला. टप्पा पाडल्यानंतर कधी बाहेर गेला कधी रक्षक पकडला हे समजत नाही. आता 10 चेंडू आणि 11 धावा हा सामना अतिशय सुंदर होतोय. 10 चेंडू 11 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. फक्त कव्हर ड्राईव्हचा दिशा देण्याचा प्रयत्न कदाचित 2 धावांचा प्रयत्न होता अमितचा. नकार दिला बालानं. 1च धाव या चेंडूवर मिळाली. 1 धावसंख्येनं आता समीकरण बदलणार. येणारे 9 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 10 धावांची. बरोबर ना. 10 धावांची आवश्यकता आहे. 7 धावा धावपटलावर. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. 9 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. अजूनही हा सामना दुतर्फा आहे. आपण सांगू शकत नाही कारण लो स्कोरिंग सामने कधी कधी अतिशय अवघड होत असतात फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. षटकार चौकारच्या वेळी मारत असतात त्यावेळी सहज मारतायत पण सिंगल डबलचा खेळ आला की थोडंसं मानसिक दडपण असतं. 9 चेंडू 10चं समीकरण असताना मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. अमितच्या बॅटमधनं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या पुन्हा 2चा प्रयत्न आणि मात्र या वयामध्ये सुद्धा चित्त्याच्या चपल्याप्रमाणे 2 धावा पूर्ण. 1 धाव आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य 40+ मात्र या वयामध्ये सुद्धा काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. या चेंडूवर 2 धावा. आता समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू असतील आणि 8 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 8 चेंडू 8 धावा. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही वेळ गेली नाही. अजूनही वेळ आहे दोन्ही टीमकडनं. अजून आपण सांगू शकत नाही कुठला संघ जिंकेल. 8 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा डिफेन्स खेळलाय चेंडू. 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण 2चा प्रयत्न केला नाही. 1च धाव. आता समीकरण राहिले. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जरी मराठी क्रिकेट संघ खूप चांगला खेळतोय 40+ संघ आणि अमित पाटीलला डॉक्टरनं बंधन घातलंय क्रिकेट खेळू नका. मात्र क्रिकेट कोणाला थांबवत नाही. एक वेळ माणूस प्रियशय सोडेल पण क्रिकेट सोडणार नाहीये. असा क्रिकेटचा खेळ आहे. येणारे 7 चेंडू आणि 7 धावा. भावेश बघा आमचा भावेश खुश आहे. पुन्हा एकदा हा चेंडू बॅटची इनसाइड एज अगदी स्लिप मध्ये हा चेंडू गेला. 1 धाव आली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धावसंख्या झाली ती बिनबाद 11. आता समीकरण राहिले 6 चेंडू आणि 6 धावा. शांतता संयम आणि करेक्ट कार्यक्रम याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे जरी मरी नागाव या टीमचा. पण क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय कधी कधी 12 चेंडू 5 धावाही डिपेंड झाल्यात. एक सामना मला मोठूच्या मैदानावर आठवतोय. काळुंद्रे अपक्ष विपक्ष माहुल गाव होता. माहुल संघाला 12 चेंडू 5 धावांची गरज असताना तो संघ पराभूत झाला होता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज या सामन्यामध्ये राहिली.
6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली स्पर्धा, आयोजकांची अथक मेहनत, देणगीदारांचं सहकार्य आणि सर्वांचं सहकार्य असताना प्रकाश ठाकूर आमचे समालोचक मित्र 2 दिवस त्यांचा आवाज ऐकलाय. खूप चांगली स्पर्धा त्यांनाही गाजवली. आता राहिले 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघा आयोजक किती आमचे मेहनती आहेत. त्याने तर जाणलं आता की वेळ आलेली आहे, आता आली आहेत, आता घालवायचे आहेत, त्या प्रकारचा वेळ आणि चालू केला. आता 6 चेंडू आणि 6 धावा. नवीन गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंडित सर खूप सारं शिकण्यासारखं आहे, कारण सध्याचं क्रिकेट जर बघितलं ना माळी सर, 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 5 धावा असल्याकडे यंग बॉईज आपले षटकार चौकार षटकार चौकार दुकान आटपला तिथपर्यंत. पण या लोकांचा खेळ बघा 40+चा, हा अनुभव आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा ही गरज आहे. असं क्रिकेट असायला हवं क्रिकेटमध्ये, कारण षटकार चौकार. आमचा चिन्नर संघ तर जवळजवळ 3 वर्षामध्ये 100 मॅच हरला असेल. स्पॉन्सर थकले आता आमचे, कारण अशा मॅच हरलो थोडासा राग येतोय. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एका धावसंख्येनं समाधान मानले. आता 4 चेंडू 3 धावा. अजूनही हार मानायला कोणीच तयार नाही आहे. दोन्ही संघ अजूनही हार मानायला तयार नाही आहे. दिवाळ संघ सामना सोडत नाहीये आणि जरी मध्ये नागाव संघ सहजरित्या जिंकत नाहीये. असा हा सामना चालू आहे. 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. खूप चांगला सामना. एकाच दुसरा डॉट बॉल जर आला तर पुन्हा एकदा दिवाळ टीमचा आत्मविश्वास वाढेल या सामन्यामध्ये. आणि एकाच चांगला फटका आला तर मात्र सामन्याचं चित्र संपूर्ण स्पष्ट होईल. 4 चेंडू आणि 3 धावा. चार चेंडू 3 धावांची गरज असताना मात्र चूक झाली अमित पाटील कडनं आणि मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुणालनं मात्र बाद केला. आता मात्र चित्र होणार. अजूनही सामना गमवत नाही दिवाळी टीम. दाखवतोय लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानामध्ये दिवाळी टीम दाखवतोय. आता चित्र बदललंय. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय पप्पू. दोन्ही बंधू स्टीवा मार्कवा, इरफान पठाण, युसुफ पठाण अशा अनेक बंधूंची जोडी असताना आता मात्र 3 चेंडू 3 धावा. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. बाळा आणि पप्पू अशी जोडी. कुणाल काहीतरी करामत करेल काय ह्या सामन्यामध्ये, उत्सुकता आम्हाला. पण बाळा जिथपर्यंत मैदानावर आहे ना तिथपर्यंत जरी मरी नागाव संघाला टेन्शन नाहीये. 3 चेंडू आणि 3 धावा. सुरेख पुन्हा एकदा सुरेख. आता 2 चेंडू 3 धावा. जल्लोष कुणाचा होणार. पॉईंटच्या दिशेनं आम्ही दिवाळचे प्रेक्षक बघितलंय. खूप जल्लोष त्यांचा चालू आहे. वाद्य 4 4.5 तरी जल्लोष तो त्यांचा बंडीचा चालू आहे. 2 चेंडू आणि आता 3 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. काही सामना झालाय. रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला. जिद्द सोडत नाही दोन्ही संघ. दाखवतोय रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलतोय. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नशीब बदलो अगर न बदलो मात्र वेळ नक्की बदलते. ती वेळ कोणाची येणार या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. 2 चेंडू 3 धावांचं समीकरण असं सेन्सिबल फक्त स्ट्राईक रोटेट केलाय. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. आता बाळालाही विचार पडेल करायचं काय. षटकार मारायचा, चौकार मारायचा आहे की डबलची रन घ्यायची, हा प्रश्न पडलाय. खूप मोठा प्रश्न पडलाय. हा संघर्ष
बाळाचे वाद्य वाट्याला आलाय आणि ज्याच्या वाट्याला असे संघर्ष येतात तो मात्र खरा भाग्यवान असतो. ज्याला संधी मिळतं तो नशीबवान, संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं बुद्धिमान असतो आणि कर्तृत्ववान असतो. आता 1 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. कोण जिंकेल आणि कोण हरेल हा प्रश्न पडलाय. एक डाव तुझा तर एक डाव माझा अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा झाला. अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये. एक यंग संघ आहे तर एक मात्र 40+ संघ आहे. मात्र दोन्ही संघाचा खेळ चांगला झालाय. 40+ संघाने या वयामध्ये सुद्धा झुंजवलाय यंग बॉईज टीम दिवाळीला. आता मात्र 1 चेंडू 2 धावा कोण जिंकेल, विजयाचा फटका बाला मारेल की मात्र धावापासून रोखेल कुणाल हा एक प्रश्न पडलाय. मेगा फायनल कशी प्रकारची असावी याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेने दाखवलंय आणि स्पर्धेचं खरं यश आहे या सामन्यामध्ये. 1 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 2 धावा. फासण्या पासफूस झाले आणि मात्र विजय फटका. मी मागाशी म्हणतो होतं जिथपर्यंत बाळा मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत हा सामना सहजरित्या जरीमर्द नागाव संघ जिंकेल. डीजे